नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं मराठी ड्रामामध्ये. आपण पाहतो आहोत लपंडावचा 4 डिसेंबरचा भाग. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग जबरदस्त आहे. खूप मोठा ट्विस्ट आहे आजच्या भागामध्ये. सखीचा अपघात झाल्यामुळे आता तिचं खूप प्रमाणात रक्त वाहून गेलं असतं, तिचं ब्लड लॉस झालं असतं. त्यामुळे तिला आता अर्जंट रक्ताची गरज असते. पण तिचं जे ब्लड ग्रुप असतं ते रेअर असतं आणि तिला ते ब्लड ग्रुप फक्त तिची सख्खी आई म्हणजे तेजस्विनीच देऊ शकते, कारण तिच्या सख्ख्या आईचं आणि सखीचं ब्लड ग्रुप सेम असतं. तर आता तेजस्विनी हॉस्पिटलमध्ये येणार आहे आणि सखीला तिला ब्लड देणार आहे स्वतःचं. आणि हे सगळं मनस्विनीने घडवून आणलंय, कारण आता सखीच्या सह्या खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळी प्रॉपर्टी सखीच्या नावावर असते. म्हणून सखीला वाचवणं सुद्धा मनस्विनीसाठी खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर आता तेजस्विनी सगळ्या घरच्यांसमोर येणार आहे आज खूप वर्षांनी. तर आता खरी तेजस्विनी आहे सखीची आई हे सगळ्यांसमोर येणार का, बघूया आजच्या भागात. आता सखीचे गौतम काका तिथे आले असतात आणि सखीच्या अपडेट बद्दल ते आता परशूला विचारतात. तर कान्हा लगेच बोलतो की आता सध्या त्यांचं ऑपरेशन सुरू आहे, पण त्यांना काही होणार नाही. तर आता सखीचे गौतम काका आधीच भडकलेले असतात कान्हावर. तर आता सखीचे काका म्हणतात, तुला तिची काळजी करण्याची काही गरज नाहीये. तुला अजूनही समजलं नाही का ही अंगठी बघून की सखीने तुला नाकारलंय, म्हणूनच तिची अंगठी सुद्धा गळून पडली आहे. तर आता परशुराम हसत असतो हा सगळा ड्रामा बघून. तर कान्हा म्हणतो, सखी मॅडमने मला कायमचं नाकारलं तरीही मला चालेल, पण फक्त त्या सुखरूपाने आनंदी राहिल्यात पाहिजे. तर सखीचे गौतम काका आता म्हणतात, कान्हाला तुला तिला आनंदीच बघायचं आहे ना, मग एक काम कर, डिवोर्स पेपर घे आणि त्याच्यावर सह्या कर आणि माझ्या सखीला मोकळं कर. तर परशुरामला खूप मजा येत असते सगळं बघून, तो हसत असतो. तर तितक्यात तिथे आता मनस्विनी चालत येते आणि गौतमला म्हणते, तोंड बंद कर, तुझं हॉस्पिटल आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, तितक्यात आता परशुरामला मीनाक्षीचा फोन येतो आणि ती विचारते आता परशुरामला की सखी जिवंत आहे की. लगेच परशुराम आता उत्तर देतो तिकडनं फोनवरच की जिवंत आहे, अजून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर बघा आता ही मनस्विनी परशुरामला म्हणते की माझी पण पूजा सुरू आहे, ते मी देवाकडे सगळ्यासाठी प्रार्थना करतेय, तिला उद्दंड आयुष्य लाभू नये आणि या सगळ्या त्रासांपासून तिची कायमची मुक्तता व्हावी. म्हणजे ही सखीची सखी काकू तिच्या मरण्याची आस लावून बसली असते आणि तशी ती देवाकडे प्रार्थना सुद्धा करते. आणि इकडे आपल्याला दाखवलं जातं की डॉक्टर सध्या सखीची ट्रीटमेंट करत असतात ऑपरेशन थिएटरमध्ये आणि सखीचं खूप ब्लड लॉस होत असतं आणि तिची ऑक्सिजन लेवल सुद्धा कमी होत असते. इकडे आपल्याला हा सीन दाखवला जातो दुसरीकडे की मनस्विनी आता देवाकडे पूजा करतेय. ती पंचारती घेऊन देवासमोर ती बसली आहे आणि देवाला ती प्रार्थना करतेय या घराचं असंच वाटोळं होऊ दे. इकडे आता सखीचे पल्स रेट खूप खाली होत असतात, ऑक्सिजन लेवल कमी होत असते, तिचं खूप रक्त वाहून गेलं असतं कारण ऍक्सिडेंटमुळे. डॉक्टर्स तिचं चेकअप करत असतात. आता तिथे डॉक्टरच्या लक्षात येतं तिला अर्जंट आता ब्लडची गरज आहे, तिचा जीव खूप धोक्यात आहे, तिला वाचवण्यासाठी आता अर्जंट रक्ताची गरज पडणार आहे, तेही तिच्या ब्लड ग्रुपचं. तर इथे काय होतं, हॉस्पिटल मधला जो वॉर्ड बॉय असतो तो आता बाहेर येतो आणि कानाशी बोलतो की तुम्ही सखीचे मिस्टरच ना. तर काना म्हणतो हो. तर हा वॉर्ड बॉय म्हणतो कानाला की मी तुमचं स्वयंवर बघितलं होतं टीव्हीवर, तुम्हाला सुद्धा बघितलं होतं आणि सखी मॅडमचं सुद्धा स्वयंवर बघितलं होतं. त्या खूप साध्या आहेत तो आणि मनाने पण खूप चांगल्या आहेत त्या, म्हणूनच त्यांनी तर तुम्हाला निवडलं तुमची गरिबी न बघता, आणि म्हणूनच देव चांगल्या माणसांसोबत चांगलंच करतो. बघा तुम्ही काळजी करू नका, असा आता हा वॉर्ड बॉय कानाला म्हणतो आणि तिथून निघून जातो. तितक्यात आता एकदम घाईने सखीची जी डॉक्टर असते ती बाहेर येते. ती आता सगळ्यांना सांगू लागते, स्पेशली कानाला, की सखीची कंडिशन आहे ती खूप क्रिटिकल आहे, तिचा जीव धोक्यात आहे, कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत त्यांचं खूप ब्लड लॉस झालंय आणि त्यांना आता ब्लडची गरज आहे, पण आमच्या ब्लड बँकमध्ये त्यांचं ब्लड ग्रुप अवेलेबलच नाहीये. तर कान्हा म्हणतो, नाही आम्ही करू काहीतरी, आम्ही शोधू ब्लड डोनरला, काय त्यांचं ब्लड ग्रुप काय आहे असं आता कान्हा डॉक्टरला विचारतो. त्या डॉक्टर आता सांगू लागतात कान्हाला की जे सखीचं ब्लड ग्रुप आहे ते खूप रेअर आहे आणि त्याचं नाव आहे बॉम्बे ब्लड ग्रुप. प्रेक्षकांना मी याच्याबद्दल थोडी रिसर्च केली आणि बॉम्बे ब्लड ग्रुप हे खूप रेअर ब्लड ग्रुप आहे. त्याचं नाव बॉम्बे ब्लड ग्रुप यामुळे आहे कारण फर्स्ट टाइम मुंबईच्या एका माणसामध्ये हे रेअर ब्लड ग्रुप पाहण्यात आलं होतं आणि दुसरं कोणतंच ब्लड ग्रुप या ब्लड ग्रुपला ब्लड डोनेट नाही करू शकत. ए बी ओ पॉझिटिव्ह कोणतंच नाही. या ब्लड ग्रुप वाल्यांना फक्त बॉम्बे ब्लड ग्रुप वाल्यांचंच रक्त चालतं, तेच डोनेट सुद्धा करू शकतात. तर प्रेक्षकांना बघूया आता भागाला कंटिन्यू करू. तिथे सगळ्यांना आता प्रश्नच पडतो की बॉम्बे ब्लड ग्रुप, सगळ्यांना आश्चर्य वाटतं हे ऐकून आणि कान्हा सुद्धा म्हणतो हो खूप रेअर ब्लड ग्रुप आहे हे. आणि कान्हा आता इकडे तिकडे विचारू लागतो सगळ्यांना की आपल्यापैकी आहे का कोणी असं ब्लड ग्रुपचं. तर आता सखीच्या गौतम काकाला एकदमच लक्षात येतं आणि सखीचे गौतम काका म्हणतात, हो हे कान्हा ओळखीचं कशाला हवंय, आपल्या आतच आहे, आपल्या नात्यातच, अरे आई तिची. मनस्विनी समोर येऊन आता गौतम उभा राहतो आणि म्हणतो वहिनीचा आणि सखीचा ब्लड ग्रुप तर सेमच आहे. तर प्रेक्षकांना इथे मनस्विनीला सुद्धा हे माहिती नसतं की तिची सखी बहीण म्हणजे तेजस्विनी आणि सखीची खरी आई यांचा ब्लड ग्रुप सेम असतो. तर तिला सुद्धा धक्काच बसतो हे ऐकून. मनस्विनी गौतमला विचारते माझा. तर गौतम म्हणतो हो अगं तू विसरलीस का ग, सखी जेव्हा लहान होती कबड्डी खेळताना ती पडली होती, तिच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, खूप रक्त गेलं होतं, तेव्हा सुद्धा सेम सिच्युएशन होती ऑलमोस्ट, तेव्हा आपण तुझंच रक्त दिलं होतं तिला, कारण राघव दादाचा ब्लड ग्रुप मॅच होत नव्हता. ग तुझा आणि तिचा ब्लड ग्रुप सेम आहे हो ना.
तर मनस्विनी गप्प उभी राहते आणि बघतच राहते गौतमकडे, कारण तिच्यासाठी सुद्धा ही एक न्यूजच असते. तिला याची कल्पना सुद्धा नसते. तर तितक्यात दाभाडे मावशी येतात आणि लगेच म्हणू लागतात, असं असेल तर काळजीच मिटली. ती मनस्विनीला म्हणजे, दाभाडे मावशी, मिसेस कामत तुम्ही द्याल ना रक्त सखीला? हो, सखीचा जीव धोक्यात आहे हो. तर मनस्विनी नकार देते रक्त द्यायला आणि सगळ्यांसमोर ती म्हणते, मी रक्त नाही देऊ शकत सखीला. आणि काना सुद्धा आता हे ऐकून लगेच जातो मनस्विनी जवळ आणि म्हणतो, का नाही देऊ शकत तुम्ही रक्त? तर मनस्विनी म्हणते कानाला, मला तुला कारण द्यायची गरज नाहीये. मी रक्त नाही देऊ शकत म्हणजे नाही देऊ शकत. मी हवं तर रक्त अरेंज करू शकते. तर कान्हा आता चिडतो, म्हणतो ते तर आम्ही सुद्धा करू शकतो ना, पण त्याला वेळ लागेल. ते सखीचा जीव तिकडे धोक्यात आहे, तुम्ही इथे आहातच ना, आणि मग काय गरज आहे अरेंज वगैरे करायची? तर आता मनस्विनी कान्हाला बोट दाखवते आणि म्हणते, लिसन, माझ्यासोबत जास्त आगाऊपणा करू नकोस, मला अक्कल शिकवू नकोस, लायकीत राहायचं. तिथे असताना जे काही लोक असतात त्यांना सगळ्यांना आता आश्चर्य वाटतं आणि या मनस्विनीवर डाऊट येऊ लागतो की हिचा सखीचा ब्लड ग्रुप तर सेम आहे आणि ही सगळ्यांसाठी आता सखीची आई असते, पण ती का नकार देतीये? कदाचित आता मनस्विनीचा ब्लड ग्रुप 100% मला असं वाटतं की तिचा ब्लड ग्रुप मे बी वेगळा आहे, म्हणून ती नकार देतीये. कारण इथे आता सखीचा जीव वाचवणं तिच्यासाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आणि फायद्याचं आहे, कारण सखीच्या नावावर सगळी प्रॉपर्टी असते. तर सगळेजण मिळून आता मनस्विनीला घेरतात आणि तिला प्रश्न विचारू लागतात. तर सखीचे गौतम काका म्हणतात, तुला प्रॉब्लेम काय पण सखीला तुझं रक्त देण्यासाठी? तर मनस्विनी म्हणते गौतमला, मूर्ख माणसा, ती नाही देऊ शकत रक्त. असतात की आता बायकांचे प्रॉब्लेम्स, तुला नाही कळणार. तर दाभाडे मावशी म्हणतात, बिचाऱ्या, मी आहे ना, मला सांगा, मला कळेल, मी बाईच आहे ना शेवटी. तर बघा आता मनस्विनी काय करते, सगळ्यांकडे अशी रागात बघते ती आणि तिथून एक शब्दही न बोलता निघून जाते. आता ती निघून गेल्यावर आता कान्हा सिच्युएशन हँडल करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही. कान्हा डॉक्टरला म्हणतो की मी करतो अरेंज, ब्लड डोनरला बघतो. आणि त्यानंतर कान्हा लगेच किरणला घेऊन कुठेतरी निघून जातो. तर दाभाडे मावशी गौतमला विचारतात की गौतम, याआधी मिसेस कामतने रक्त दिलं होतं ना सखीला, मग आता त्यांना काय प्रॉब्लेम आहे? आणि आता गौतमला सुद्धा डाऊट येतो या मनस्विनीवर आणि हा मनात विचार करू लागतो गौतम की वहिनीच्या सगळ्याच गोष्टी शंकेला वाव देत आहेत, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तिकडे परशूच्या सुद्धा हे लक्षात आलं असतं आणि तो लगेच जाऊन मीनाक्षीला फोन करतो आणि तिला सगळी अपडेट देतो आणि म्हणतो, गडबड तर नक्कीच आहे काहीतरी, नाहीतर कोणतीही स्वतःच्या मुलीचा जीव धोक्यात असताना तिला रक्त देण्यास नकार देणार, आणि ते सुद्धा सखीच्या नावावर एवढी प्रॉपर्टी असताना. तर त्यावर आता मीनाक्षी म्हणते परशूला की मला जर मुलगी झाली असती आणि तिला काही झालं असतं तर मी तिला रक्त तर काय, किडनी सुद्धा दिली असती माझी, पण मी काहीही करून पोटच्या पोरीला वाचवलं असतं. तर ऑफकोर्स प्रेक्षकांना मीनाक्षीला दुःख असतंच, तिचा सगळा ब्लेम ती सरकारवर देत असते. म्हणजे नक्कीच तिच्यासोबत भूतकाळात काहीतरी मोठं घडलंय जे रिव्हील व्हायचं बाकी आहे अजून. पण मला असं वाटतं की हे तिचं चुकतं, तिचा बदला सरकाराशी आहे, तर तिने सखीशी असं नको वागायला. तसं आपापले विचार असतात. इकडे आता सीन शिफ्ट होतो की मनस्विनी आता पोहोचली तेजस्विनीकडे आणि तिने आता सगळं सांगून ठेवलंय आता म्हणजे तेजस्विनीला की सखीचा म्हणजे तिच्या मुलीचा अपघात झालाय, सखीला आता अर्जंट रक्ताची गरज आहे. तर हे ऐकून आता मनस्विनीला तेजस्विनी म्हणते की अगं रक्तच काय, तू माझा जीवही घेतलास तरी चालेल, फक्त माझ्या बाळाला वाचव ग मनस्विनी, तू सांगशील ते करेल मी. तर प्रेक्षकांनो खरंच खूप छान रोल केलाय रुपाली भोसलेनी. दोन्ही कॅरेक्टर डबल रोल केलाय पण खूप अप्रतिम. तेजस्विनीचं एकदम बोल्ड डॅशिंग कॅरेक्टर आणि मनस्विनीचं एकदम इनोसेंट सारखं. तर बघूया इथे आता तेजस्विनीला म्हणजे सखीच्या खऱ्या यायला डाऊट येतो की मनस्विनीनेच कदाचित सखीचा अपघात घडून आणलाय आणि ती आता म्हणते सुद्धा मनस्विनीला की काय ग मनस्विनी, तूच तर माझ्या सखीचा अपघात नाही घडवून आणलास ना, असं जर असेल ना तर मी जीव घेईल तुझा. तर लगेच आता ही मनस्विनी ओरडते तिच्या बहिणीवर आणि म्हणते, तुझा आवाज खाली कर, जास्त जोर आलाय का तुझ्या अंगात? तुझ्या मुलीने प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केला असताना रक्ताचा एकही थेंब नसता मिळू दिला मी तिला, पण काय ना अजून तिने सह्या केल्या नाहीये. सो इच्छा नसतानाही मला तिचा जीव आता वाचवावा लागणार आहे. त्यात तुझा तो बावळट धीर गौतम तो म्हणत होता की लहानपणी तू सखीला रक्त दिलं होतंस, तिचा जीव वाचवला होता. तर आता ही तेजस्विनी म्हणते, हो मीच वाचवलं होतं. जी कबड्डीची मॅच होती आणि खेळताना ती पडली होती आणि राघव असे 2 हाताने माझ्या बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते आणि माझं रक्त देऊन मीच वाचवलं माझ्या बबडीला. तर आता हे ऐकून मनस्विनी म्हणते तेजस्विनीला, हो का, मग आज पण तुला तेच करायचं आहे, तुला तुझ्या बबडीचा जीव वाचवायचा आहे. हे तसंही बाहेर जायची खूप हौस आहे ना तुला, तर चल तुझी ही इच्छा ही मनस्विनी पूर्ण करणार आहे. लगेचच आता तिथे ही जी मनस्विनी असते एका बाईला बोलावते, तेजस्विनीचा मेक ओव्हर करण्यासाठी घेऊन जायला लावते. तेजस्विनी आता थोडी घाबरते आणि मग ते मनस्विनी तू काय करतेस माझ्यासोबत, माझ्या मुलीला वाचव. आणि तितक्यात ही जी बाई असते ती आता तेजस्विनीला घेऊन जाते, पूर्ण नर्सचं तिला असं गेटअप करून देते, जे करून तेजस्विनी आता हॉस्पिटलमध्ये येईल आणि सखीला रक्त देऊ शकेल, तेही कोणाच्या नकळत. असं सगळा या मनस्विनीचा आता प्लॅन असतो. पण बघूया आता ही यशस्वी होते की नाही. तेजस्विनी आता कोणाच्या तरी समोर येते. तर प्रेक्षकांना इथे काय होतं, आता कान्हा घाईत तिथून निघालेला असतो त्याच वॉर्ड बॉयकडे जो थोडा वेळ आधी कान्हाशी बोलायला आला असतो. तर कान्हा या वॉर्ड बॉयला म्हणतो, हे मित्रा ऐक ना, मी एक ब्लड ग्रुप शोधतोय, एक डोनर शोधतोय, तुझ्या ओळखीचं कोणी बॉम्बे ब्लड ग्रुपचं असेल तर शोध ना, मी त्या डोनरला 1 लाख रुपये देईल. तर तितक्यात आता तिथे दाभाडे मावशी, गौतम काका आणि परशुराम सुद्धा येतात. याचं कन्व्हर्सेशन पूर्ण
ऐकू लागतात कानाचं आणि त्या वॉर्डबॉयचं. तर आता त्यावर हा वॉर्डबॉय म्हणतो बापरे 1 लाख. तर काना म्हणतो हो 1 लाख काय, मी 5 लाख देईल, 10 लाख देईल, पण प्लीज सखीसाठी डोनर शोध. मी माझ्या साईडनं पूर्ण प्रयत्न केले आहेत, सगळ्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअप वगैरे फॉरवर्ड केलाय मी, पण प्लीज मित्रा तू काहीतरी कर, बघ तुझ्या ओळखीचं कोणी असेल तर. आणि त्यानंतर हा वॉर्डबॉय म्हणतो बरं मी करतो काहीतरी, आणि तो निघून जातो. आणि इकडे आता कान्हाला खूप टेन्शन आलं असतं आणि किरण म्हणतो कान्हाला अरे ऐक कान्हा तू टेन्शन घेऊ नकोस, आपण इतक्या लोकांना मदत मागितली, काहीतरी नक्कीच होईल. तर कान्हा स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे 3 जण असतात गौतम, परशु आणि दाभाडे मावशी, हे विचारच करू लागतात की कान्हा इतका पैसा कुठून आणणार आहे. तितक्यात आता मीनाक्षीचा फोन परत येतो परशुरामला, आणि आता मीनाक्षी विचारते परशुला मिळाला का रे ब्लड ग्रुप. तर आता हा परशु सांगतो हे नाही अजून. तर मीनाक्षीला हे ऐकून खूप आनंद होतो आणि ही म्हणते चांगलं आहे, मिळणार पण नाही, माझी हाय सरकारला लागेल, तिची मुलगी ती सखी मरेल. जसं माझं बाळ मरायला सरकार कारणीभूत होता, तसंच तिची मुलगी पण रक्ताच्या एक एक थेंबासाठी तडफडून मरेल. बाप रे खूप वाईट आहे काकू, माणुसकीचं नातं सुद्धा ठेवत नाही, टक्की पुतणी असून असो. तर इथे काय होतं तर परशु सांगतो मीनाक्षीला पण सरकार तिथून गायबच झाला, गेल्या तरी त्या कुठे. तर मीनाक्षी सांगते हो ना, त्या घरी सुद्धा आल्या नाही. तर आता परशु म्हणतो खरंच ती ब्लड अरेंज वगैरे करायला गेली की काय, काय बाई नाही, इतकंच होतं तर स्वतःचं रक्त द्यायचं ना. तर आता मीनाक्षी आणखी हसू लागते आणि म्हणते बिचारी सखी, आई असून पोरकीच, तिची आई काही तिला रक्त देणार नाही आणि ती काही जगणार नाही. आता परशुराम म्हणतो मीनाक्षीला मी नंतर बोलतो. तितक्यात तिथे आता मनस्विनी येते आणि आता सगळेजण बघू लागतात की ही आता काय करणार आहे, नवीन काय म्हणणार आहे. तर ती आता डॉक्टरला म्हणते मनस्विनी की डॉक्टर मी माझ्या मुलीला रक्त द्यायला तयार आहे. तर आता हे ऐकून सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. थोड्याच वेळ आधी हिने नकार दिला होता आणि आता रेडी कशी काय झाली. तर प्रेक्षकांना इथे आपल्याला दाखवलं जातं आता सखीची खरी आई हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचली आणि तिने मास्क वगैरे लावलं असतं आणि ती पूर्ण नर्सच्या गेटअपमध्ये असते. तिच्याच बरोबर मनस्विनीची ठेवलेली बाई सुद्धा असते नर्सच्याच गेटअपमध्ये. तर आता ही मनस्विनी तेजस्विनीकडे बघू लागते. आता तेजस्विनी पहिल्यांदाच खूप दिवसानंतर बाहेर आलेली असते, इतक्या वर्षानंतर तिच्या माणसांना भेटली असते. हळूहळू आता तेजस्विनी एका एका व्यक्तीकडे बघू लागते. परशुराम, दाभाडे मावशी, गौतम, आणि ती खूप इमोशनल झाली असते. तिला असं वाटत असतं की कधी मी यांना सांगू की मीच तेजस्विनी आहे आणि ही खोटारडी आहे मनस्विनी, तिची सख्खी बहीण. तर आता गौतमला बघून तेजस्विनी भारावून जाते आणि ती इमोशनल होते. तर लगेच आता सखीची आई असते तेजस्विनी, ती आता मनात विचार करू लागते की माझी सगळी माणसं माझ्या समोर उभी आहेत पण मला त्यांना भेटता सुद्धा येत नाहीये. पण नाही, आता सखीला वाचवणं गरजेचं आहे. तेजस्विनी सोबत जी ही बाई असते ती नेहमी लक्ष ठेवून असते आता तेजस्विनीवर, तिच्या सोबतच असते. आणि त्यानंतर आता इकडे मनस्विनी तिच्या बहिणीकडे म्हणजे तेजस्विनीकडे बघते आणि तिला लगेच आठवतं, फ्लॅशबॅक होतं की जेव्हा तिने त्या बाईला सांगितलं असतं तिथून तेजस्विनीला न्यायसाठी, तेव्हा त्या बाईने तेजस्विनीला नर्सच्या गेटअपमध्ये तयार केलं असतं आणि मनस्विनीने तिला म्हटलं असतं, तिथे तिने तिला डांबून ठेवलं असतं त्याच ठिकाणी की वा ताई तू छान दिसतेस नर्सच्या गेटअपमध्ये, इच्छा नसताना सुद्धा मला तुझं कौतुक करावंसं वाटतंय, सुंदर दिसते माझी ताई नर्सच्या ड्रेसमध्ये, मी कोणाला संशय येऊ नये म्हणून असा छान गेटअप केलाय मी तुझा. तर तू इथनं बाहेर जाणार, माणसांमध्ये वावरणार, मग भलतेच विचार येत असतील ना तुझ्या मनात. तर बेसिकली प्रेक्षकांनो मनस्विनी आता तेजस्विनीला घाबरवण्याचा प्रयत्न करते की तू काही आडवं तिडवं करू नकोस. आणि मनस्विनी म्हणते आता तेजस्विनीला की हॉस्पिटलमध्ये मला क्रॉस करण्याचा विचारही करू नकोस. तर ज्या क्षणी तुझ्यातला आणि माझ्यातला लपंडाव संपेल त्या क्षणी तुझ्या मुलीचं आयुष्य सुद्धा संपेल, लक्षात ठेव हा ताई. तर अशी काहीतरी धमकी ही मनस्विनी तेजस्विनीला देत असते आणि आपल्या फोनमधला एक फुटेज आता मनस्विनी तेजस्विनीला दाखवते, ज्यामध्ये वॉर्डबॉयच्या वेशात सखीच्या ऑपरेशन थिएटरच्या खोलीमध्ये 2 माणसं असतात जे मनस्विनीने तिथे पेरून ठेवलेली असतात आणि त्यांच्या हाती गन वगैरे असते. तर मनस्विनी म्हणते तेजस्विनीला जर तू कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला तर मी सखीचा जीव घेईल. तर आता हे बघून तेजस्विनी घाबरू लागते आणि मनस्विनीला म्हणते माझी मुलगी, तिला काही करू नकोस. तर मनस्विनी म्हणते मेलोड्रामा बंद कर आणि चल माझ्याबरोबर, हा मास्क तोंडाला लाव. अशी धमकी आता मनस्विनीने तेजस्विनीला दिली असते. हे सगळं आता मनस्विनीला हॉस्पिटलमध्ये आठवतं तेजस्विनीला समोर बघून. आता गौतम समोर येतो आणि म्हणतो मनस्विनीला काय गो तू अचानक रक्त द्यायला कशी काय तयार झालीस. ही मनस्विनी म्हणते की सखी माझी मुलगी आहे आणि मी तिची आई आहे, एवढं कारण पुरेसं आहे ज्यासाठी. गौतम म्हणतो हे तुला आता आठवलं का, मग मगाशी काय झालं होतं. हे इथेच हॉस्पिटलमध्ये भांडायला लागतात आणि मनस्विनी म्हणते गौतमला तुझा प्रॉब्लेम काय. तितकेत आता कान्हामध्ये येतो आणि म्हणतो एक मिनिट प्लीज, आता हे वाद घालायची वेळ नाहीये, आता त्या रक्त द्यायला तयार झाल्यात ना तर सखीचा जीव वाचवणं आता महत्वाचं आहे, सगळं आपण नंतर बोलू शकतो. आता दाभाडे मावशी सुद्धा खुश झाले असतात हे बघून. मनस्विनी रेडी झाली आहे. तितक्यात प्रेक्षकांना काय होतं, आता ही जी तेजस्विनी असते सखीची खरी आई, ती तिचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न करते सर्वांना आणि मास्क काढण्याचा प्रयत्न करते. तितक्यात ही मनस्विनीची जी बाई असते ती लगेच मास्क परत तिच्या तोंडाला लावते आणि आता मनस्विनी इशारा करते की चला आतमध्ये. डॉक्टर आता सांगतात की लगेचच आता मनस्विनीचं ब्लड घेण्यात यावं.
त्यासाठी आता मनस्विनी अंदर जाते आणि तेजस्विनी सुद्धा जी नर्सच्या गेटअपमध्ये असते. अशा प्रकारे एक सखी आहे आपल्या मुलीचा आता जीव वाचवणार आहे. तर प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याचा भाग त्यापेक्षाही इंटरेस्टिंग आहे. की आता सगळ्यांना डाऊट आलाय मनस्विनीवर आणि किरण सुद्धा म्हणतो कानाला की तुला काही डाऊट येण्यासारखं नाही वाटत आहे का? आधी तर नाही म्हणाली रक्त देण्यासाठी सखीची आई आणि नंतर लगेच तयार झाली. काहीतरी लोचा नक्कीच आहे यार. हे प्रेक्षकांनो इकडे तेजस्विनीच्या डोक्यात काहीतरी सुरू असतं. रक्त देऊन झाल्यावर पाणी प्यायच्या बहाण्याने आता थोडीशी बाजूला येते. कोणाचा तरी धक्का लागतो तिला आणि काना लगेच वाजवतो आता तेजस्विनीला. तो तेजस्विनीचं मास्क काढण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघूया प्रेक्षकांनो उद्या काय होणार आहे ते. आणि मनस्विनी हे सगळं बघत असते. तर मनस्विनी काय करेल आणि तेजस्विनीचा खरा चेहरा येईल का कानासमोर बघूया उद्याच्या भागात. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.